बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत आहेत। त्यांच्यासोबत अनेक नेते देखील उपस्थित आहेत आणि नालेसफाईसाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे। तर नागरिकांनी कचऱ्याचं योग्य नियोजन करावं आणि नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। कामामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी ठणकावलंय। माझी नागरिकांना देखील सूचना आहे, विनंती आहे की या नाले सफाईमध्ये सहकार्य केलं पाहिजे। कचरा नाल्यामध्ये न टाकता कचरा कुंडीत टाकला पाहिजे आणि त्याचबरोबर जे नाल्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्यामुळे नाले रुंद झालेले आहेत, ते नाले रुंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे। शेवटी नाले रुंद असतील तर त्या वस्तीमध्ये पाणी साचणार नाही। तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत मुंबईमधील अनेक भागांमधील नालेसफाईची पाहणी केलेली आहे आणि ज्या भागातील नालेसफाई झालेली नाही तिथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे पावसाळ्याआधी 1 जूनपर्यंत 100% नालेसफाई ही झाली पाहिजे असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। तर नालेसफाईसाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करायला हवं असं देखील म्हणालेत। नागरिकांनी कचऱ्याचं योग्य नियोजन करावं, नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। लोकप्रतिनिधी म्हणून आमदार देखील आपापल्या भागामध्ये नाले सफाई व्यवस्थित झालेली आहे की नाही हे पाहतात, ही चांगली गोष्ट आहे। ही गोष्ट हे जी काही ते नाले सफाई चांगली व्हावी आणि लोकांना रिलीफ मिळावा या दृष्टीने सगळं होतंय। त्यामुळे याच्यावर कुठल्या श्रेयवादाची लढाई नाही, यामध्ये एकच आहे, कुठल्याही श्रेयवादाची लढाई नाही। ही आमची जबाबदारी आहे, ही मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे की नाले सफाई योग्य पातळीवर झाली पाहिजे।